कलेक्टर सोसायटी ऑफ नोमिसमॅटिक अँड रेअर आयटम्स नाशिक यांच्या वतीने रेअर फेअर 2026 या राष्ट्रीय स्तरावरील दुर्मिळ नाणी, नोटा, स्टॅम्प्स व अँटिक वस्तूंचं भव्य प्रदर्शनाचं आयोजन दिनांक 9 जानेवारी, 10 जानेवारी व 11 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. ही प्रदर्शन चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथे सकाळी 10:30 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना इसवी सन पूर्व सुमारे 600 वर्षांपासून ते आजपर्यंतच्या तब्बल 2600 वर्षांच्या भारतीय इतिहासाचा प्रवास नाण्यांच्या माध्यमातून पाहता येणार आहे. यामध्ये पंचमार्क नाणी, सातवाहन, क्षत्रप, यादव, मराठा कालखंडातील विविध छत्रपतींची नाणी, मुघल साम्राज्य, ब्रिटिश इंडिया तसेच रिपब्लिकन इंडियातील दुर्मिळ नाणी व नोटा प्रदर्शित करण्यात येणार आहे. भारताच्या विविध शहरातील नामवंत व अभ्यासू नाणे संग्राहक आपापले दुर्मिळ संग्रह या प्रदर्शनात मांडणार असून विविध राजवटी व कालखंडाचा इतिहास एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. प्रदर्शनात 30 स्टॉल्स असून नागरिकांना दुर्मिळ नाणी व नोटांची खरेदी विक्री करता येणार आहे. या कार्यक्रमात नाणे संग्रह क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार असून हा पुरस्कार श्री पुरुषोत्तम भार्गवे नाशिक व श्री अशोक सिंग ठाकूर नागपूर यांना दिला जाणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन विनय कुमार चुंबळे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून चेतन राजापूरकर हे सह आयोजक आहेत. कार्यक्रमास श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक, श्री संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. इतिहासप्रेमी विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले. नमस्कार. आज 9 जानेवारी 2026 आमची सोसायटी CSNRI यांनी रेअर फेअर 2026 आयोजित केली आहे. तर मी सगळ्यांना नाशिकच्या बाहेरचे जिल्ह्याचे गावाचे लोक यांना सगळ्यांना आमंत्रित करतो की त्यांनी कृपया आमच्या एक्झिबिशन व्हेन्यू म्हणजे चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक इकडे येऊन सगळ्यांनी आमचे एक्झिबिट्स आणि ज्यांना काही जुने नाणे विकायचे असतील त्यांच्यासाठी 40 स्टॉल आम्ही लावलेत. पूर्ण म्हणजे इंडियातनं कन्याकुमारी पासून काश्मीर, गुजरात, पंजाबहून लोक आले तिकडे. तर त्यांना काही विकायचं असेल, विकत घ्यायचं असेल त्यांनी 9, 10 आणि 11 म्हणजेच फ्रायडे, सॅटर्डे, संडे त्यांनी या इकडे येऊन आम्हाला भेटून काही त्यांना एज्युकेशन पाहिजे असेल आम्ही देऊ शकतो. सगळ्यांनी यावं हीच माझी विनंती. धन्यवाद. नाशिक सारख्या शहरात नॅशनल लेवल प्रदर्शन भरवण्यामागे मुख्य प्रेरणा काय होती, काय सांगा? ह्याच्यात काय होतं, इंटरनेटमुळे खूप लोकांचं आता गैरसमज होतो. मला गेले 15 दिवस, महिनाभर फोन येत आहेत की माझ्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे, माझ्याकडे 2 रुपयाचं नाणं आहे आणि ते लाख रुपये आणि 10 लाख रुपयाला विकलं जातील. ही चुकीची माहिती आहे. तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू की जे रिपब्लिक इंडिया कॉइन्स झाले, ब्रिटिश इंडिया कॉइन्स झाले, हे मशीन स्ट्रक कॉइन्स आहेत. मशीन स्ट्रक म्हणजे भरपूर करोडो अब्जो कॉइन्स बनलेत आणि त्याची काय किंमत एवढी नाहीये. तुम्ही साध्या नोट आणतात ज्याची 20 रुपये मूल्य आहे, त्याच्यावर 786 नंबर आहे, रॅन्डम 786 आणि असेल त्याची किंमत 20चे जास्तीत जास्त 25 रुपये, 30 रुपये मिळू शकतात. पण 10 लाख आणि 20 लाख देत नाही कोणी. या प्रदर्शनात सर्वात दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तू कोणत्या आहे, काय सांगा? सर, सगळेच दुर्मिळ आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा संग्रह दुर्मिळ आहे, तर मला वाटतं माझा संग्रह आहे, अच्युत काकांना वाटतं त्यांचा संग्रह आहे. तर असं दुर्मिळ काही नाही. आम्ही सगळे एक आहेत. इकडे कोणी प्रेसिडेंट किंवा डिरेक्टर नाही. इथे काही कलेक्शन श्रेष्ठ नाही. जे कोण साधे पेन्सिलचं कलेक्शन बघा, टिश्यू पेपरचं कलेक्शन आहे. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांनी कृपया इंटरनेटवर जी काय माहिती मिळते चुकीची माहिती घेऊन नका येऊ की बा माझ्या घरी माझ्या आजींनी, माझ्या वडिलांनी, माझ्या नानींनी हे काही नाणे ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी बंगले बांधणार आणि प्रॉपर्टी विकत घेणार. तसं नसतं सर. हा एक वारसा आहे जो आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. नमस्कार. लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा व त्यांना नवीन छंदांची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही हे प्रदर्शन सर्वांसाठी ठेवलेलं आहे. हे प्रदर्शन राष्ट्रीय व नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचं आहे. या ठिकाणी अनेक लोक येतात आणि ते प्रदर्शन पाहतात. त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तसं एखादं कॉइन तुमच्याकडे रेअर आहे असं तुम्हाला वाटतं, पण ते ऍक्च्युअल रेअर आहे का नाही ते इथे आल्यानंतरच तुम्हाला कळेल. YouTube आणि फेसबुकवर तुम्ही चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवू नका. गुप्ता डायनेस्टी जी आहे ही जवळपास 1500 ते 1700 एवढे वर्ष आधी आपल्या इथे इंडियामध्ये त्यांनी राज्य केलं
आणि यांचे जे कॉईन्स आहेत, यांचे कॉईन्स गोल्ड, कॉपर, सिल्वर आणि लेड या मेटल्समध्ये होते. तर हे कॉईन्स आज आपण इथं डिस्प्लेसाठी ठेवलेले आहे. हे सगळे कॉईन्स जवळपास 1500 ते 1800 वर्ष एवढे जुने आहे. गुप्ता डायनेस्टी जी आहे याची स्थापना जी आहे ती श्री गुप्ता यांनी केली होती AD 240 to 280 मध्ये. आणि त्यांचे हे सगळे जे राजा झाले, जे सगळे रूलर्स, त्यांची आपण माहिती इथं दिलेली आहे. गुप्ता डायनेस्टीचे जे सगळे खूप ठिकाणी एक्सकेव्हेशन झाले. तर बेसिकली जे विदिशा रिजन आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथं उदयगिरी केव्सच्या इथं त्यांचे भरपूर सारे आयडल सापडतात. त्याच्यामध्ये वरह रूप जे आहे विष्णूचं ते तिथल्या केव्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि तिथलीच एक आज ही मूर्ती आहे आपल्या इथं, जे आयडल हे सँडस्टोनमध्ये आहे. तर ही आपण इथं आज डिस्प्लेला ठेवली. ही मूर्ती जवळपास 1800 वर्ष जुनी आहे. तर ही बघण्यासाठी नाशिककरांना आहे खूप मोठी चांगली संधी आहे. तर हे सगळ्यांना हे आव्हान आहे की सगळ्यांनी येऊन आणि याचा लाभ घ्यावा. हे प्रदर्शन 3 दिवस आहे आणि फ्री आहे, विनामूल्य आहे. सगळ्यांनी, भरपूर सारे स्कूल्सला पण आम्ही इन्व्हिटेशन्स दिलेले आहे, ते लोक व्हिजिट करणार आहे. सगळ्यांनी या अवश्य आणि नक्की इथं येऊन व्हिजिट करा आणि याचा लाभ घ्या. मी सुदर्शन गुप्ता, जॉईंट सेक्रेटरी सोसायटीसाठी सगळ्यांना आवाहन करतो याच्यासाठी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.